मकर संक्रांती निमित्त हा आपण व्हिडिओ तयार केलेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे तिळाची वडी. तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर तिळाची वडी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. आज साहित्य काही जास्त नाही आहे, बस आपल्याला तीळ आणि गुळ लागणार आहे. तर बघा, हे आहे तीळ. मी 1 वाटी तीळ घेतलेले आहे आणि 1 वाटी गुळ घेतलेला आहे. याच वाटीने आपण 1 वाटी तीळ घेतलेले आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, हे जे मी तीळ घेतलेले आहे, हे तीळ घरच्या शेतातले आहे. त्याच्यामुळे मी या तिळाला स्वच्छ धुतलेले आहे. स्वच्छ धुवून घेतले आणि छान 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतले. आणि आता या तिळाला आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपण गॅस सुरू केलेला आहे आणि पॅन सुद्धा छान आपण गरम करून घेतलेला आहे. आधी गरम केला की आपल्याला तीळ भाजायला जास्त वेळ लागणार नाही. हे बघा, आपण तीळ छान भाजून घेतलेले आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि तिळाला खाली उतरून घेऊया. आपण भांड्यामध्ये काढून घेऊया. तर मैत्रिणींनो, आपण खमंग छान तीळ भाजून घेतलेले आहे. आता आपल्याला हा जो गुळ आहे 1 वाटी, या गुळाचा आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे. याला विरघळू द्यायचं आहे. तर हे बघा, सर्व गुळ विरघळून गेलेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर आपल्याला यामध्ये तीळ सोडायचे आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे गरम गरम आहे ना, गरम गरम आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे. आणि पटकन आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपण बेलण्याने छान लाटून घेतलेलं आहे. आता आपण याला कट करू. तर हे बघा, आपण अशा लांब यामध्ये कट करून घेतलेला आहे. आता आडवे सुद्धा आपल्याला असेच कट करून घ्यायचे आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण तिळगुळाचं मिश्रण तयार केलं. पण हे मिश्रण आपण पोळीपाटावर टाकायच्या पहिले या पोळीपाटावर आपण तेल लावलेलं होतं आणि त्यानंतरच आपण हे मिश्रण यावर टाकलं. आणि गरम गरम असतानाच आपण बघा याला कट करून घेतलेला आहे आणि छान आता वडी तयार झालेली आहे. तर बघा, आता आपण वडी काढून घेऊया. तर हे बघा, अशा प्रकारे छान मस्त तिळाची वडी आपण तयार केलेली आहे. सर्वच बाजूनी बघा. तर आपण आता काढून घेऊया. तर हे बघा, अशा साध्या पद्धतीमध्ये आपण तिळाची वडी तयार केली. याच्यामध्ये आपण तुपाचा वापर केलेला नाही आणि पाण्याचा सुद्धा वापर केलेला नाही. तर मकर संक्रांती निमित्त हा आपण व्हिडिओ तयार केलेला आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये तिळाची वडी तयार केलेली आहे. आणि आता ती तयार कशी झाली ते तुम्हाला मी तोडून दाखवणार आहे. तर हे बघा, मस्त मऊसूत झालेली आहे, एकदम अशी कडक झालेली नाही. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी या येणाऱ्या मकर संक्रांतीला नक्कीच तयार करून बघा, खाऊन बघा आणि आम्हाला नक्कीच कमेंट करायला विसरू नका. तर तुम्हाला ही तिळाच्या वडीची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.